कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची 1918 पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर, कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर। तिखट आहे पण झटका नाही, चटकदार आहे पण जळजळणारी नाही, मधुर आहे पण गोड नाही, खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही। एक वेळ आपण चव घेऊन पहा। मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा, वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा, तोंडल, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। वीर धरणावर। मोबाईल नंबर 9968855771 आणि 9767164161। सावधान हिंदुस्तान न्यूज, ज्वलंत विचार, ज्वलंत आचार। सासवड सांस्कृतिक मंडळ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेंटर ऑफ एक्सलन्स सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे यांच्या सौजन्याने पुरंदर हवेलीचे लोकप्रिय माजी आमदार श्री संजयजी चंदूकाका जगताप यांच्या अभिष्टचिंतन निमित्त जिल्हास्तरीय भव्य वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। सभापती करंडक आणि सर्व ट्रॉफी संदीप इनामके स्टुडिओ सासवड यांच्यातर्फे देण्यात आली होती। तसंच प्रथम क्रमांक 7,000 रुपये माननीय ॲडव्होकेट विजय भालेराव प्रवक्ते पुरंदर तालुका काँग्रेस पक्ष, द्वितीय क्रमांक 5,000 रुपये माननीय अनिल पुरवणे आणि मित्र परिवार सरव्यवस्थापक पुरंदर नागरी सह पतसंस्था, तृतीय क्रमांक 3,000 रुपये प्राचार्य स्नेहा शेवाळे, स्नेहा स्पोकन इंग्लिश हब अँड मेडिटेशन कॉर्नर सासवड, उत्तेजनार्थ 2,000 रुपये कैलासवासी नंदकुमार दिवसे सदस्य सासवड सांस्कृतिक मंडळ यांच्या स्मरणार्थ माननीय श्रीनाथ गोपाळ दिवसे, उत्तेजनार्थ दुसरे बक्षीस 1,000 रुपये माननीय विनोद राठोड बांधकाम व्यवसायी यांच्या सौजन्याने देण्यात आले। स्पर्धेसाठी पुरंदर नव्हे तर सर्व पंचक्रोशीतील बरेच विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच वयोवृद्ध स्पर्धकांची उपस्थिती होती। स्पर्धेचे विषय: 1. जीवनात कलेचे महत्त्व, 2. पुणे जिल्हा काल, आज आणि उद्या, 3. राजकारण सत्तेसाठी की विकासासाठी, 4. शिक्षणातील शिस्त, 5. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असे होते। स्पर्धेची प्राथमिक फेरी कालावधी 5+2 अशी होती। सर्वांनीच आपले विषय अचूक पद्धतीने मांडले। स्पर्धेसाठी एकूण 55 जणांची उपस्थिती होती। यातून दुसऱ्या फेरीसाठी अंतिम फेरीमध्ये 10 स्पर्धक पात्र झाले। या 10 स्पर्धकांमधून 5 क्रमांक काढण्यात आले होते। यातून प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या सौ शुभांगी कुंभारकर यांनी दोन्ही फेरीतील विषय अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मांडले। शुभम मेटे या विद्यार्थ्याने दुसरा क्रमांक पटकावला। त्याने कलेविषयीची जनजागृती केली। तसेच जेजुरी स्कूलमधील शिक्षक श्री सागर चव्हाण यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतीचा आदर ठेवून तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस घेतले। तसेच अनुक्रमे उत्तेजनार्थ बक्षिसास पात्र ठरलेले श्री योगेश कुंभारकर आणि चिंतामण बोकीर यांनीही आपले विचार मांडून आपल्या भाषेवरील प्रभुत्व व्यक्त केले। सदर स्पर्धेसाठी श्री संजय काटकर, श्री श्रीकांत अली सरकार आणि डॉक्टर सुभाष तळेकर आदी मान्यवर परीक्षक म्हणून लाभले। सदर स्पर्धेचे प्रमुख अध्यक्ष माननीय श्री प्रदीप अण्णा पोमन, अध्यक्ष पुरंदर तालुका काँग्रेस पक्ष हे होते। स्पर्धेचे हे 7वे वर्ष आहे। सदर स्पर्धा ही सासवड नगरपालिका सर्व मान्यवर यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आली होती। बक्षीस वितरण श्री मार्तंड भोंडे, ॲडव्होकेट विजय भालेराव आणि प्राचार्य श्री गद्रेसर यांच्या उपस्थितीत करण्यात आले। ही स्पर्धा वक्त्यांना व्यासपीठ मिळावे तसेच सर्वांनी व्यक्त व्हावे हाच एकमेव उद्देश ठेवून आयोजित करण्यात येते। सर्व मान्यवर तसेच परीक्षकांनी स्पर्धेतील नियम पाळून आपण स्वतः कशी तयारी केली पाहिजे, आवाजातील चढ उतारपणा याकडे लक्ष दिलं पाहिजे, मुद्देसूद अचूक मांडणी कशी करावी, तसेच विषयांची मांडणी स्वरचित असावी असे मनोगत व्यक्त केले। सर्वांचाच आपल्या भाषेवर पगडा असला पाहिजे अशा शब्दांमध्ये आपले विचार मांडून स्पर्धकांना उभारी दिली। स्पर्धेमध्ये काळदरीतील मुलीने खरं तर वाघीण बनून आपले विचार व्यक्त केले, तर कवी शरद पाडसे यांनी आपली अहिल्याबाई होळकर यांच्याविषयीची स्वरचित कविता सादर करून आपले मनोगत व्यक्त केले। स्पर्धेसाठी पंचक्रोशीतील सर्वांचीच उपस्थिती लाभली। प्रतिनिधी अश्विनी मोरे, सासवड। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।